श्रीराम शिवमूर्ती नाईक ही सदरची जी जागा आहे ती माझी स्वतःची खरेदी खतानी रितसर मालकीची जागा आहे माझी। आणि या जागेवर मी माझा कंटेनर ठेवला। त्या कंटेनरमध्ये मी माझ्या वॉचमॅनला बसवलं। माझ्या वॉचमॅनला या लोकांनी सचिन शहा आणि कल्पेश शहा याबरोबर आलेले इतर 10 ते 15 जणांनी मिळून त्याला शिवीगाळ केली आणि त्याला मारहाण करून कंटेनरमधून बाहेर काढलं। कंटेनरला त्यांनी माझा लॉक तोडून स्वतःचा लॉक लावला। हे अशा प्रकारची आरेरावीची भाषा ही लोक करतात आणि मराठी माणसाला त्रास देतात। हे बाहेरून येतात आणि इकडे मराठी माणूस न्यायासाठी लढत असताना पण यांना त्रास देतात, सॉरी आम्हाला त्रास देतात। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो गुन्हा दाखल करण्यासाठी, याला मारहाण केली, शिवीगाळ केली। त्याच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो यांनी काढलेला होता। त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसतंय की तो याला मारतोय आणि शिवीगाळ करतोय। 50 लोकांना घेऊन येईन, मग तुला बघून घेईन, कंटेनर अख्खा जाळून टाकीन, या प्रकारची वक्तव्य या लोकांनी केली। या संदर्भात आम्ही सांगितलं यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून। पोलीस स्टेशनने कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही। वरून आमच्यावरच आरेरावी करतात, आम्हाला सांगतात तिकडे या, इकडे भेटा, तिकडे या, इकडे भेटा, या प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत। आता इथे यांनी सद्य परिस्थिती आहे तशी राहू दे म्हणून पोलीस व्हॅन आणून ठेवली। पोलीस व्हॅन आणून ठेवल्यानंतर सुद्धा त्यांच्या देखत तो कल्पेश शहा येऊन कंटेनरला पुन्हा एकदा लॉक लावून गेला। त्यांच्या देखत साक्षीदार तेच सगळे। आणि आम्ही आल्यानंतर आम्हाला फोन लावून दिला पाटील साहेबांना, जे आहेत PI आहेत, त्यांना फोन लावून दिला। ते आम्हाला बोलले की तुम्ही कंटेनर काढून घ्या। आम्ही म्हटलं सर तुम्ही आम्हाला लेखी द्या, तसं हा विषय, जागा माझी, TLR नुसार एरिया माझा, सगळं काही तुम्हाला कागदपत्र आम्ही दाखवली, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला आमच्या जागेतून कंटेनर का काढायला सांगताय? हे तुम्ही आमचं रक्षण करणार का आम्हाला त्रास देणार? मला हे कळत नाहीये। मागणी काय? माझी मागणी आहे की मला न्याय मिळावा। आम्ही जो आमच्यावर जे झालेला आहे, म्हणजे यांना जो यांच्या बाबतीत जो गुन्हा झालेला आहे, यांना मारहाण झाली, यांना शिवीगाळ झाली, त्या बाबतीतला गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे। माझी जी प्रॉपर्टी आहे त्याला यांनी हात लावला कसा, यांनी लॉक लावला कसा, त्या बाबतीतला गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमच्या जागेमध्ये यांनी विनापरवाना आणि अनधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे, त्या बाबतीत गुन्हा दाखल झाला पाहिजे। प्रथमतः की मला चंदूलाल शाहच्या वतीने इथं बोलण्यास परवानगी मिळाली आहे आणि गेल्या 2023 पासून हा बघा त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल आहे। ह्यो गुन्हा झाल्याच्या नंतर सुद्धा त्याही 2025ला पुन्हा त्यांच्यावर गुन्हा झाला, आलं का लक्षात? ह्या गुन्ह्याच्या नंतरून ते पुन्हा वापस त्याच जागेवर येऊन कंटेनर, आम्ही गाढ झोपेत असताना आमच्या जागेचं प्लॅन सँक्शन होऊन सर्व कामं क्लिअर असून, नगरपालिकेतून सर्व कामे पूर्णतः क्लिअरन्स असून आम्ही आमचं काम सुरळीतपणे काम चालू केलेलं आहे। आणि आमच्या सकाळच्या गाढ झोपेत असताना ह्याही कंटेनर आणून तिथे ठेवला। यांच्याकडे कोणताही कागदपत्र किंवा कोणते डॉक्युमेंट ओरिजिनल आजच्या करंट डेटचे नाही आहेत, बरोबर का नाही? त्याही त्यांचं सातबारा दाखवावं, ओरिजिनल आजचे करंट दाखवायचे, त्यांनी कोणतं प्रूफ दाखवावा किंवा आमची जागा आहे की काय का काय, ह्याही येऊन डायरेक्ट तिथं सातबारा आपला कंटेनर टाकलं ते, बरोबर की नाही? हे आमच्या लक्षात येताच आम्ही सकाळी 8 वाजता तिथं पोचल्या क्षणी आम्हाला कळून आला की ह्याही आमच्या जागेमध्ये कंटेनर ठेवलेलं आहे। म्हणजे ही UP बिहारची बाईगिरी आहे, तशी महाराष्ट्रात चालू केलेली आहे। म्हणजे आमच्या साईडवर येऊन UP बिहारसारखे दादागिरी करायला लागलेत हे। एक बिल्डर आहे तो पूर्णतः क्लीन आहे, त्यांचं सातबारा आहे, त्यांचं फेरफार आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांचा प्लॅन मंजूर झालेला आहे। आणि आमच्या जागेवर आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आमची गोष्टीची दाद मागितली आणि दाद मागितल्या असताना साहेबांनी आमची सर्व विचारपूस करून आमचा कंटेनर हलवण्यात यावं, त्यासाठी पोलिसांनी आम्हाला बंदोबस्त दिला आणि बंदोबस्तमध्ये आम्ही हा संपूर्ण कंटेनर हटवलेला आहे। कोणताही दादागिरीचा किंवा कोणताही गैरव्यवहार करून किंवा गैरवापर करून किंवा शिवीगाळ करून आम्ही कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही। पण ही देसाई कुटुंब, नंदलाल जेठानी, हे सर्व जे आहेत, हे सर्व आम्हाला बलशाही, त्यांची ताकद, पॉलिटिकल ताकद, इतर काही गोष्टी आम्हाला दाखवतात। माझं एकच म्हणणं आहे पॉलिटिशियनवाल्यांना का ह्यांचे सातबारे आजच्या करंट लोकेशनचे चेंज करावे आणि ह्यांना मग
सपोर्ट करावे किंवा काय करावे, तर त्यासाठी आम्ही साहेबांकडे गेलो. तर साहेबांनी आम्हाला ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला आणि आम्ही साहेबांना बोललो का हे बघा, हे गुन्हे त्याही साहेब आम्हाला दाखल करून दिले आणि त्याच्या मागं आमचा काही एक वेच नाही. आमची जागा रोडला लागून आहे. आम्ही त्यासाठी आम्हाला रोडला लागून आम्हाला फ्रंट मोठा घेण्यासाठी आम्ही दुसरा सातबारा देखील विकत घेतलेला आहे आणि रोड सोडून त्याच्या पलीकडे पण आमची जागा आहे. इतके सर्व आम्ही क्लिअर असताना शेवटीला ही पाटील फॅमिली, त्याच्यामध्ये नंदलाल जेठानी, समीर देसाई, अविनाश देसाई, मनोहर देसाई, हे सर्व जे आहे जे मिली भिली सरकार, हे सर्व जे दादागिरी गुंडेशाही करणारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, ती हे चंदूलाल शाह, सचिन शहा, कल्पेश शाह स्वतः मलाही हे मानसिक तकलीफ देतात आणि ह्यांच्या मानसिक तकलीफेमुळं उद्या सकाळ मला कोणत्या गोष्टीची जीव मारण्याची धमकी येते, कोणत्या गोष्टीची मला येणाऱ्या भविष्यात त्यांच्यापासून धोका आहे. आणि मी त्यासाठी साहेबांकडे गेलो आणि संपूर्णपणे त्यांना साहेबांना सर्व गोष्टी संपून सांगितलेल्या आहेत.